बजाज फायनान्स या नामांकित कंपनीच्या नावानं नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे। लोनचे आमिष दाखवून ते फसवणूक करीत होते। या गुन्ह्यातील म्होरक्या समीर राणे याच्या शोधात मानपाडा पोलीस आहेत। धक्कादायक म्हणजे बंगालचा फोन नंबर आणि बँक अकाउंट नंबर वापरून ही फसवणूक केली जात होती। मात्र कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरातून हा गोरखधंदा सुरू होता। मानपाडा पोलीस स्टेशन येथे दिनांक 12/12/2024 रोजी गुन्हा क्रमांक 1344/2024 सदरचा गुन्हा दाखल आहे। यामधील फिर्यादी नामे किरण विठोबा कोले राहणार आजदेगाव डोंबिवली यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन केला की आम्ही बजाज फायनान्स येथून लोन करून देतो आणि त्या अनुषंगाने फिर्यादी यांना त्यांना प्रतिसाद दिला आणि यातील आरोपी यांनी वेळोवेळी प्रोसेसिंग फी त्याचप्रमाणे DD चार्ज फी या नावाने एकूण फिर्यादी यांच्याकडून 99,200 रुपये घेतले आणि कोणत्याही प्रकारचं लोन तक्रारदार यांना दिलेलं नाही। अशा प्रकारची तक्रारदार यांची फसवणूक झालेली आहे। तरी मानपाड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना मानपाड पोलीस स्टेशनतर्फे आव्हान आहे की आपण अशा कोणत्याही प्रकारच्या अननोन व्यक्तीकडून आलेल्या लोनबद्दल असतील किंवा इतर सायबर फ्रॉडबद्दल कॉल असतील तर या अनुषंगाने आपण तेथे जाऊन खात्री करावी आणि मगच पुढची प्रोसेसिंग करावी असं आपल्या सर्वांना। कोण आहेत सर आणि कसं काय पकडले गेले? यामध्ये एकूण आता सध्या तरी मानपाड पोलीस स्टेशनने 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि अजून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याचा फोन मंगळवारी मध्यरात्री खणखणला। समोरच्यानं कल्याण पोलीस स्टेशन उडवून देणार असल्याचं सांगताच एकच खळबळ उडाली। रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक तपासलं, मात्र बॉम्ब कुठेही न मिळून आल्यानंतर ही अफवा असल्याचं सिद्ध झाल्यानंतर अखेर या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती पोलीस स्टेशन या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीनं कॉल करून सांगितलं की मी दिल्लीहून बोलतोय आणि कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो बॉम्ब उडण्याची शक्यता आहे। त्यावरून आम्ही लगेच आणि ती जी बातमी आहे ती आम्हाला एका उल्हासनगरच्या व्यक्तीने दिलेली आहे। त्यानुसार आम्ही त्याचा नंबर ट्रेस करून त्या व्यक्तीला आणलं। व्यक्तीला आणल्यानंतर त्यांनी सांगितले की अशी मी कुठलीही बातमी दिली नाही, परंतु आम्ही कल्याण रेल्वे स्टेशन कंट्रोल रूम आणि रेल्वे अथॉरिटीला कळवल्यानंतर त्यांनी लगेच कल्याण रेल्वे स्टेशनची पूर्ण चेकिंग केली। पूर्ण डॉग स्क्वॉड बॉम्ब स्क्वॉड यांनी पूर्ण चेकिंग झाल्यानंतर असं निर्णय झालं की सदरची बातमी एक खोटी आहे। त्या खोट्या बातमीच्या आधारावर आम्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आज आमदारांची बैठक आहे व ज्यांनी विधानसभा लढवली होती त्यांना देखील बोलवण्यात आले। काँग्रेसच्या लोकांना भेटायला त्यांचे विचार जाणून घ्यायला आलो। झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आणि पुढे कसं जायचं यावर चर्चा करण्यात येणार असल्याचं काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे म्हणाले। आज आमदार मीटिंग है और हमारे जितना कैंडिडेट्स पिछले जो असेंबली चुनाव में कंटेस्ट किया था उनको भी बुलाया है, क्योंकि चुनाव में क्या हुआ क्या नहीं हुआ इसके बारे में विस्तार में बात करने के लिए मैंने मीटिंग बुलाया। गठनेता और प्रदेश अध्यक्ष को लेके पिछले चर्चा होने वाली है। देखिए हमारे जो जितना MLAs हैं और कैंडिडेट्स हैं, वरिष्ठ नेता हैं, उनसे अब वार्तालाप करने के लिए इंचार्ज की वजह से मैं आया हूँ। क्या मीटिंग में उनसे सलाह मशवरा करके आगे कैसे जाएगा इसके बारे में
बात करने के लिए आए हैं। नाना पटोले ने खुद कहा महाराष्ट्र को नया प्रदेश अध्यक्ष मिलने वाला है। बात तो करने ही दीजिए, बात तो आज कोई नए नामों की घोषणा हो सकती है? नहीं, आज तो कोई नाम का घोषणा नहीं है। सिर्फ आमदार आज सलाह मशवरा यानी जानकारी ले गया आप और दिल्ली फिर से रिपोर्ट। हाँ बिल्कुल, मैं तो इसके बाद सबसे बात करके आगे कैसे जाएगा इसके ऊपर विचार करेंगे और हालांकि कमान को हमारा रिपोर्ट देंगे। आज उद्धव ठाकरे फडणवीस से मिले हैं आज। उद्धव ठाकरे जी फडणवीस जी से वो तो कल से मिला होगा, चीफ मिनिस्टर है और सारे लोग मिलते हैं। चलिए जी, एक सवाल है सर कि कांग्रेस के बारे में अब ये परसेप्शन बनते जा रहा है कि प्रदेश के बड़े नेता के खिलाफ कोई भी कुछ भी अनर्गल बात या आरोप करता है और उस पर कोई कार्रवाई नहीं होती, बस एक नोटिस दे देते हैं, उसके बाद कोई कार्रवाई नहीं, ये सबके बारे में मैं आज बात करने के लिए आया है। सर, ये आपने हाउस खत्म होने के सिर्फ 3 दिन बचे हैं, तो गटनेता कब तक इसके बारे में बात करने के लिए आए हैं। दगडाने ठेचून एका तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना 2 दिवसापूर्वी यवतमाळच्या मादनी घाटातील एका जंगलामध्ये उघडकीस आली होती। धनश्री पेठकर असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे। या घटनेचा उलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे। प्रमोद या आरोपीच्या दुचाकीची धनश्री हिच्या दुचाकीला धडक लागली होती। दरम्यान धनश्रीनं आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी त्याला चोप दिला होता। याचाच वचपा काढत प्रमोदनं धनश्रीची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे। सगळ्यांना माहिती आहे आपला 5 तारीखला या महिन्याला 5/12/2024 ला धनश्री बोलाम पेटकर 19 वर्षात हा मुली मिसिंग होतात आणि मिसिंगच्या गुन्हे यवतमाळ शहर पोलीस स्टेशन दाखल होतात। त्या तपासमध्ये आता त्याच्यानंतर पण आपल्याला 2-3 दिवस पूर्वी एक मृतक शव भेटला होता, ते यवतमाळ ग्रामीणच्या हद्दीमध्ये भेटला आपल्याला। त्या पूर्ण आपल्याला ते डेड बॉडी आयडेंटिफाय केले तरी ते धनश्री पेटकरच्या म्हणून आयडेंटिफाय झाला। त्याच्यानंतर आपला तपास केला होता। तपास दरम्यान हे मर्डर म्हणजे तपास आपल्याला ओळख झाल्यानंतर आपल्याला क्लिअर झालं की हे मर्डर झालेलं आहे, पण आपल्याकडे काही क्लू नव्हता। त्याच्या CDR काढले आपण, पूर्ण टेक्निकल जेवढं पण व्हेरिफिकेशन त्यामध्ये केली। त्याच्यानंतर आपल्याला एक संशयित नाव मिळाला होता, 2-3 लोकांचे मिळाले, पण एक संशयित आपल्याला मिळाल्यानंतर त्यांना सगळ्यांना चौकशी केली तरी संशयित त्याचं नाव आहे प्रमोद नथुजी कोदाने। यांच्या 30 वर्षाचे आहे। ते बनकर लेआउट वाघापूरमध्ये राहतात। ते आता काबूल पण केले। ते दोघांच्या 8 महिन्यापूर्वीपासून त्यांचा वाद होता। यांच्या जो आरोपीच्या काही गुन्हे पण नाहीये, त्याचे क्रिमिनल बॅकग्राऊंड पण नाहीये, पण 8 महिन्यापूर्वी दोघांचा एक भांडण झालंय, छोटासा ऍक्सिडेंट सारखं झालंय। तेव्हा हे मुलीने त्यांना लोकांना बोलून तिकडे मारहाण झाले, ते मुलांना आरोपीला मारहाण झालं म्हणून सांगतात ते आरोपी। आता तेव्हापासून त्यांना रागात ठेवले, म्हणजे मनात राग ठेवले की त्यांना वाटतं की केव्हा पण मला बदला घ्यायचे म्हणून। त्या दरम्यान आता पूर्ण गेल्या 8 महिन्यापासून त्यांना कधी कधी थोडं फ्रेंडशिप सारखं केले आणि 5 तारखेला मुलीचा एक्झाम होता वाघवानी कॉलेजमध्ये, ते पैदल जायचा होता। मध्ये हे मुला आरोपी म्हणजे प्रमोद कोदाने भेटला होता। मुलीने त्यांना विचारलं की मला शाळेला सोडून टाका। ते सकाळी सोडले। ते त्याच्यानंतर ते संध्याकाळी एक्झाम जेव्हा संपतात तुम्ही या म्हटले, तेव्हा आरोपी परत त्यांच्याकडे गेले, तिला पिकअप केले। पिकअप करून ती मुलीला सांगितले की तुम्हाला घरी सोडायच्या आधी मला माझ्या शेतकडे काही रोजगार लोकांना काही पैसा वाटप करायचे, तिकडे जाऊन येऊ। ते मुली हो म्हटले, 10 मिनिटाचं काम म्हटल्यामुळे ती पण हो म्हटले आणि तिकडे वाघापूर तो डॅम सारखा आहे ते जंगलमध्ये घेऊन गेले। तिकडे पहिले तिला काली पाडवले, त्याच्यानंतर एक पत्थर घेऊन पत्थरासोबत तिच्या डोक्यावर 3-4 वेळा मारले, त्यामुळे ती गेली, मरण पावला होता। हे पूर्ण ते आरोपीने काबूल पण केले आणि आपला बाकी आपण पॅरलली बाकी सोर्सेस म्हणजे हे विटनेसेस पण होता, काही तिला लास्ट सीन टीव्हीसाठी आणि आपल्याला फुटेज पण मिळाले, असं पूर्ण आपण व्हेरिफिकेशन केले। संपूर्ण पंढरीवर सध्या धुक्याची चादर पसरली आहे। वाढलेल्या थंडीमुळे व्यायामप्रेमी व्यायामासाठी चंद्रभागा नदी किनारी आल्याचं चित्र पाहायला मिळतंय।
अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.